मित्र हो, स्वामीजी 3 दिवस श्रीपाद शिलेवर ध्यान करून पुन्हा पोहत श्रीपाद शिलाखंडावरून पुन्हा किनाऱ्यावर आलेले आहेत आणि 3 समुद्राच्या ज्या संगमावर ते एकवार दर्शन घेऊन ते पुन्हा उत्तरेकडे निघालेले आहे. पण त्याआधी श्रीपाद शिलावर भारताच्या अवनतीच्या आणि बहुविवाहाच्या दोन्ही काळातील चिंतन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यांच्या कार्याची उभारणीची योजना पण त्यांनी मनामध्ये आखली होती. हा चिंतनाचा उद्देश त्या ठिकाणी सफल झाला होता. आणि यावेळी मित्र फक्त स्वामीजींचं वय 30 वर्ष होतं. स्वामीजींच्या जीवनाला एक विशिष्ट ध्येय प्राप्त झालं होतं आणि चिंतनामध्ये ते स्पष्टपणे समोर आलं. समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी उत्तर दिशेला प्रवास केला होता आणि सारा भारत पायाखाली घातल्यानंतर 7 दिशापासून सामान्य माणसापर्यंत आणि संस्थानिकापासून साध्या प्रदेशापर्यंत सामान्य गरिबापर्यंत त्यांनी निरीक्षण केलं होतं आणि त्यांच्याशी संवाद साधून डोळे आणि कान उघडे ठेवून निरीक्षणही केलं होतं. तेव्हा त्यांना वाटलं की परंपरागत संन्यास मार्ग जो आहे तो बाजूला ठेवून एक स्वतंत्र असा ध्येयपूर्ण विचारपूर्वक असा मार्ग निवडावा आणि तो जो देशासाठी योग्य असेल त्यासाठी मिळेल त्या साधनांचा वापर कौशल्याने कसा करता येईल हा भाग चिंतनामधला होता आणि तो स्पष्टपणे त्यांच्या समोर आला होता. स्वामीजींच्या देश अभिमानाच्या विचारामध्ये पारतंत्र्य दूर करण्यापेक्षा त्यांचे मन देशातील सामाजिक परिस्थितीमुळे विदीर्ण झाले होते. त्यांचे मन सर्वसामान्य माणसाच्या शतके असणाऱ्या अंधकाराकडे होते. हिंदू धर्माच्या कर्मकांडाच्या विडंबनाने त्यांचे मन आधीच विषण्ण झाले होते. देश स्वतंत्र करण्यासाठी जहाल आणि मवाळ पक्ष कार्यरत होतेच, अनेक संघटना कार्यरत होत्या, समाज सुधारक पण वेगळ्या प्रकारे सामाजिक परिस्थिती हाताळत होते. परंतु भारतातल्या ज्या समस्या आहेत त्या मूळ वेगळ्याच होत्या असं स्वामीजींचं मत होतं आणि त्यासाठी मनुष्य स्वतः आत्मभान विसरला होता. त्याची आध्यात्मिक जागृती करावी आणि त्यामुळे एक विवेकपूर्ण आध्यात्मिक आंदोलन आवश्यक होते असं स्वामीजींना वाटलं. स्वामीजींनी चिंतन केलं. स्वगत त्यांनी जे मनामध्ये मांडलेले ते असं की सध्या जे प्रयोजन आहे ते फक्त अन्न वस्त्र निवाऱ्याच नाही तर शिक्षण प्रसाराची सुद्धा भारतामध्ये आवश्यकता आहे आणि त्यासाठी काही माणसं पाहिजे आहेत आणि माणसं संघटनेमधून एक विशिष्ट ध्येयपूर्ण असली पाहिजेत आणि मग पैसा आपोआपच उभा राहील हा त्यांचा विचार होता. आणि म्हणूनच हा विस्तीर्ण सागर ओलांडून भारताचा प्रतिनिधी म्हणून मी पश्चिमेकडे जाईल, तिथे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान त्यांना देईल, त्यांना जागृत करेल, अध्यात्म देईल आणि त्यांच्याकडचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतामध्ये येईल यावर त्यांचा निश्चय झाला होता. गरीब आणि इतर लोकांनाही या ध्येयाप्रती होणाऱ्या प्रयत्नामध्ये सामावून घेतले जाईल आणि प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु हे ध्येय पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. स्वामीजी विचार करू लागले, आम्ही लक्षावधी संन्यासी या समाजाच्या अन्नावर जगत आहोत, आम्ही समाजासाठी काय करतो तर उपाशीपोटी धर्माच्या गोष्टी सांगून भागत नाही. जे आपल्या भारतामध्ये संन्यासी होते ते अध्यात्माचा उपदेश करत होते, पण स्वामीजींनी वर सांगितलंय की आपल्याला जी शिक्षण प्रसाराची आणि अन्न वस्त्र निवाऱ्याची जी आवश्यकता होती ती महत्वाची होती. म्हणून भुकेल्या व्यक्तींना उपदेश करून काही उपयोग नव्हता, निव्वळ मूढपणाच होता. आणि म्हणून हिंदू धर्माला जागवायचं असेल
तर आपल्याला आधी जातीपातीच्या विभागातून आपल्याला एक व्हायला पाहिजे. सर्व हिंदू धर्म आणि सर्व भारत हा एकजूट झाला पाहिजे आणि एक विशिष्ट जीवनशैलीचा प्रसार केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. भारत परिक्रमेत असताना स्वामीजी बऱ्याच वेळा भुकेने व्याकुळ झाले होते. एकदा ते असेच भुकेने खूप व्याकुळ झाले आणि भटकंतीमुळे पायाला फोडही आले होते. मग आता समोरील जंगल संपतच नव्हते. अशा अवस्थेत म्लान होऊन, म्हणजे जवळपास मूर्छाच आली होती, ते अस्वस्थ होऊन एके ठिकाणी बसले आणि असे बसले असताना समोरून दिवसाच उजेडत वाघ आला. तो वाघ त्यांना दिसला. स्वामीजी मनाशीच पुटपुटले की या माझ्या शरीराने या वाघाचे तरी क्षुधा भागेल, एवढं तरी माझा शरीराचा उपयोग होईल असं म्हणून त्यांनी शांतपणे डोळे झाकले आणि परमेश्वराचे स्मरण केले आणि गुरुदेवांना मनोमन नमस्कार केला. आणि पाहतात काय तो आश्चर्य, मात्र वाघाने स्वामीजींना पाहिलं आणि उलट दिशा घेतली आणि तो निघून गेला. स्वामीजीपासून खूप दूर गेला. स्वामीजी आपल्या गुरुवर जी श्रद्धा होती ती या प्रसंगाने दृढ झाली. असे अनेक मित्र, असे अनेक प्रसंग स्वामीजींच्या जीवनामध्ये या परिक्रमेत आलेले आहेत. देशभराच्या परिक्रमात अशा ज्या अनेक घटना घडल्या त्यामुळे स्वामीजींची परमेश्वरावरील आणि गुरुवर श्रद्धा अधिक बळकट झाली. म्हणजे ती होतीच आणि ती दृढ झाली. आणि तसेच मनुष्य जीवन, सामाजिक चालीरीती या संबंधीचा दृष्टिकोन अधिकच व्यापक झाला. कारण त्यांनी जे पाहिलं की भारत परिक्रमेमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या म्हणजे चालीरीती हिंदू धर्मामध्ये आहेत आणि मग त्याच्यामध्ये एक समान धागा कोणता आहे हाही त्यांनी निरीक्षण केलं. एकदा स्वामीजी असंच एकदा रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या बाजूला 2 इंग्रज गृहस्थ होते आणि स्वामीजी म्हणजे एखादा अशिक्षित भिकारी असं ते समजत होते. स्वामीजीवर इंग्रजीमध्ये त्यांनी विनोद सुरू केले. पुढच्या स्टेशनवर टीटीशी बोलताना स्वामीजी असलिखित इंग्रजीमध्ये बोलले. हे पाहिल्यानंतर ते दोघंही खजील झाले आणि आश्चर्यचकित झाले. त्याबाबत स्वामीजींना विचारले. स्वामीजी म्हणाले, आय लिसन, आय अंडरस्टँड ऑल्सो, बट आय डू नॉट वॉन्ट आन्सर टू फुलिश पर्सन्स. आणि यामुळे ते जे खूप राग आला होता त्या इंग्रजांना, पण त्यांची सुदृढ प्रकृती आणि त्यांचा आवेश पाहून ते शांत बसण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. मित्र, स्वामीजी पुढे कन्याकुमारीहून उत्तरे दिशेला गेले. ते पुढे पायी रामनदला आलेले आणि मग रामनद हे पूर्व किनाऱ्यावर छोटेसे संस्थान होते. तेथील राजे भास्कर सेतुपती हे होते. राजे साहेबांना स्वामीजी भेटले. राजे साहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्याचबरोबर काही विषयांचा संवाद झाल्यानंतर त्यांना तो स्वामीजींचे विचार एवढे आवडले की ते त्यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करलं आणि रामेश्वर, धनुष्यकोडी ही त्या संस्थानामध्येच येतात. स्वामीजींनी ते सगळं पाहिलेलं आहे. मुख्य म्हणजे धनुष्यकोडी हे तुम्हाला माहिती आहे की सीतेला सोडवण्यासाठी लंकेत ज्यावेळेस भगवान राम गेले त्यावेळेस त्या समुद्रावर पूल बांधला होता आणि तो धनुष्यकोडीपासून फक्त श्रीलंका हे 20 किलोमीटर अंतरावर आहे, पण त्या ठिकाणी पूल बांधण्याच्या खुणा अजूनही अस्तित्वात आहेच आहे. रामेश्वर मंदिरातील शिवाचे दर्शन झाल्यानंतर स्वामीजींना समाधान वाटले आणि त्यांच्या मनातील संकल्प पूर्ण झाला असे त्यांना वाटले. कारण रामेश्वराचं दर्शन घेण्याची ओढ त्यांना लागली होती आणि तसं त्यांनी आधीच्या परिक्रमेमध्ये सगळ्यांना बोलून दाखवलं होतं. पुढे स्वामीजी पॉंडिचेरी येथे गेले. तेथे समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांची अचानक भेट मन्मथनाथ भट्टाचार्य यांच्याशी झाली. आता ते आधी त्रिवेंद्रम मध्ये असताना मन्मथनाथ यांच्याकडेच उतरले होते, पण ही अचानक भेट झाली. ते काही सरकारी कामासाठी म्हणजे ते
मद्रास सरकारचे डेप्युटी अकाउंट जनरल म्हणून काम पाहत होते. काही कामानिमित्त ते पॉंडिचेरीला आले होते. तिथे भेट झाल्यानंतर दोघांनाही खूप आनंद झाला आणि अर्थातच ते त्यांच्याकडे राहिलेले. तर ते ज्यावेळेस मनमथनाथ यांच्याकडे पॉंडिचेरीमध्ये राहिले त्यावेळेस एक पंडित त्या ठिकाणी आले होते. म्हणजे अर्थात मनमथनाथ यांनी बोलवलं होतं आणि मग त्यांचा संवाद सुरू झाला हिंदू धर्मावर प्रामुख्याने. मग त्या संवादाचं रूपांतर हळूहळू विवादात होऊ लागलं आणि त्या विवादाने गंभीर वळण घेतलं. स्वामीजींचे आधुनिक विचार त्या तथाकथित पंडितांना मान्य नव्हते, कारण समुद्र यात्रेमध्ये शास्त्रामध्ये काहीच निषेध नाही किंवा समुद्र यात्रेमध्ये किंवा समुद्र ओलांडण्याच्या बाबतीत शास्त्रामध्ये असं निषिद्ध काहीच लिहिलेलं नाही. कर्मठ हिंदूंनी त्या शास्त्रामध्ये हस्तक्षेप केला आहे असं स्वामीजींचं मत होतं. हिंदू धर्मात कोणतीही सुधारणाची आवश्यकता नाही आणि पाश्चात्य लोकांशी आपण कसल्याही प्रकारचा संपर्क साधू नये असं त्या पंडिताचं मत होतं. आणि समुद्र उल्लंघन करू नये असे त्या पंडितांचे मत इतकं तीव्र होतं की स्वामीजींच्या मताला विरोध करताना त्यांनी स्वामीजीकडे बघून रागाने कदापि न कदापि न कदापि न असं म्हटलं. म्हणजे कधीच नाही. म्हणजे समुद्र ओलांडणे हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलंच नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं करू नये असं त्यांनी स्वामीजींना म्हटलं. पण म्हणजे अतिशय संकोचित वृत्तीच्या आणि ज्याला अज्ञानाची पण स्वतःच्या कल्पना नाही अशा धर्म मार्तंड पंडिताची भेट स्वामीजींची झाली होती. हा या अनुभव त्यांना या ठिकाणी आलेला आहे. मात्र एकदा भारतीय परंपरेची निंदा करणाऱ्या व्यक्तीला ते म्हणाले, म्हणजे त्यांना भारतीय परंपरेचा पूर्वजांचा अभिमान होता, म्हणून ते म्हणाले, आपल्या पूजनीय पूर्वजावर टीका करण्याचं तुम्ही धाडस कसं करू शकता? तुम्ही वेदांचा अभ्यास केला आहे काय? आणि जर तुमचा अभ्यास असेल तर माझ्याशी चर्चा करायला या. मी पूर्वज कसे या आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. स्वामीजींच्या पुढील कार्यात ज्यांना फार महत्वाचे स्थान होते असे आलासिंग पेरुमल, ते सुद्धा पॉंडिचेरीलाच भेटले. त्यांची व स्वामीजींची पहिली भेट पॉंडिचेरीलाच झाली आणि ते पहिल्या भेटीतच स्वामीजीकडे आकर्षिले गेले. तर अशिंगा या नावाने ते ओळखले जात होते. ते पदवीधर होते. कुंभकोणमला शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्याच संस्थेमध्ये संलग्न असणाऱ्या कॉलेजमध्ये ते प्राचार्य होते. वेदांताचे अनुयायी व कट्टर वैष्णवपंथी असे आलासिंगा पेरुमल हे त्यांच्या वेशभूषेवरून कट्टर असे वाटत, पण ते आधुनिक विचारांचे होते आणि आपली प्रतिष्ठा बाजूला सारून त्यांनी त्यावेळी 25 पैशापासून ते काही रुपयापर्यंत स्वामीजींसाठी वर्गणी गोळा केली की जेणेकरून त्यांना अमेरिकेला जाता येईल. तर आयुष्यात काहीतरी आपण ध्येय पूर्ण करावे असं असिंगाला सतत वाटायचं, पण स्वामीजींच्या विचारामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मग काम सुरू केलं. त्यांनी स्वामीजींच्या इच्छेनुसार 1895 मध्ये ब्रह्मवादीन मासिक ची छपाई सुरू केली आणि लवकरच ते संपादक पण बनले. स्वामीजी ज्यावेळेस विलायतेमधून म्हणजे पाश्चात्य देशातून ज्यावेळेस कलकत्त्याला आले त्यावेळेस काही दिवस ते स्वामीजी बरोबर मठातही राहिले होते. असे आलासिंग पेरुमल यांनी घेतलेल्या कष्टामुळेच स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अवनत झालेल्या समाजामध्ये खरंच त्या आलासिंगा पेरुमल हे वेगळं व्यक्तिमत्व होतं, कारण ते खूपच नम्र होते
आदरभाव आणि प्रेमभाव हा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता, असे ते आलासिंगा पेरुमल. आणि त्यांची महासमाधी म्हणजे स्वामीजींच्या महासमाधीनंतर 1909 मध्ये आलासिंगा पेरुमल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मद्रासला स्वामीजी पुढे गेलेले आहेत आणि तिथे 1.5 महिना ते मनमथनाथ यांच्याकडे राहिले आहेत. त्यांचे तेथील वास्तव भविष्य काळातील कार्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांना मद्रासमधील तरुण जे कार्यरत आहेत आणि ज्यांना ते विचार पटले असे समर्पक वृत्तीचे काही तरुण भेटले आणि त्यांनी प्रत्यक्ष कार्य त्यांचं उचलून धरलं आणि कार्याच्या दृष्टीने काही मार्ग त्यांनी शोधून काढला. असा स्वामीजींना पण असा विश्वास निर्माण झाला की आता आपण काहीतरी मोठी संघटना उभारू शकतो. बहुसंख्य तरुण तसेच आलासिंगा पेरुमल जी व्यंकट रंगाराव, D.R. बालाजी इत्यादी जणांनी ही कल्पना उचलून धरली आणि मद्रास प्रांतात स्वामीजींची कल्पना तरुण युवकांनी सुद्धा कार्य केलं आणि उचलून धरली आणि त्याप्रमाणे मदतही केली आहे. त्याचप्रमाणे मद्रासमध्ये ट्रिप्लेकेन सोसायटी म्हणून एक नावाची संस्था कार्यरत होती. ते संस्था व्याख्यानांचे आयोजन करायचे आणि विचारांचे आदान प्रदान करण्यामध्ये त्यांचा ख्याती होती. या संस्थेने स्वामीजींचे व्याख्यान आयोजित केले होते आणि त्यावेळी उपस्थित श्रोत्यावर स्वामीजींचं व्याख्यान झाल्यानंतर इतका प्रभाव पडला की तरुणांची संख्या त्यामध्ये अधिक होती. अजूनही जास्त तरुण स्वामीजींना येऊन मिळाले आणि मग कार्याला खूप मोठी गती आली. स्वामीजी त्या व्याख्यानानंतर तरुणांच्या असं लक्षात आलं की ते व्यासंगी तर आहेतच, पण बुद्धिमान आहे, देशभक्त आहेत, शास्त्राचा अभ्यास त्यांचा गाढा आहे, आवाज खूप सुंदर आहे आणि मृदुंगासारखं वाद्य वाजवणं असं सर्व समावेशक व्यक्तिमत्व असल्यामुळे ते त्या प्रभावाखाली आले आणि मग त्यांनी ऐकलं, पाहिलं आणि ते स्वामीजींचे भक्त झाले. उच्च शिक्षित वर्गही म्हणजे त्या ठिकाणी त्या काळातले डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि काही शासकीय अधिकारी पण त्यांचे भक्त झालेले आहेत किंवा त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत. अर्थात एक श्रेष्ठ दर्जाचा हिंदू संन्यासी आधुनिक विचार मांडून हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करत आहे असं मद्रासमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. मी तर एवढंच म्हणेन की संसार विन्मुख एक संन्यासी लोक कल्याण करण्यासाठी एका ध्येयाने प्रेरित होऊन धर्माच्या विवेकाची तलवार घेऊन हाती घेऊन कार्यक्षेत्राच्या रणांगणावर चालत होता आणि चालतच होता. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.